हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण फोरटक ब्लाऊज विदाऊट म्हणजे बेल्ट नसणारे बेल्टचं फोरटक ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. हे बघा, मी असे बॅक व फ्रंट पार्ट ड्राफ्ट करून घेतला आहे. बघा, हा फोरटक ब्लाऊज आहे. त्यानंतर मापे आहे बघा फोरटक ब्लाऊजचे. या मापांवरून आपण फ्रंट पार्ट कट करणार आहे. बॅक पार्ट आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये कट केला आहे. तर यामध्ये आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत. तर चला आपण इथं फ्रंट पार्टची कटिंग बघू. तर वरतून मी अशी सरळ लाईन ओढून घेते, स्ट्रेट लाईन अशा पद्धतीने. आता यावर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे स्ट्रेट लाईनवर. तर आपलं शोल्डर 15.5 आहे, त्याचं अर्ध झालं 7.25. तर इथं 7.25वर मी मार्किंग करते. फोल्ड बाजूने टेप असा ठेवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने 7.25वर मार्किंग करते मी इथे. त्याच्यानंतर तिथून 1 इंच खाली डाऊन मार्क करायचे. 1 इंच डाऊन कंपल्सरी सर्वांसाठी. त्यानंतर फोल्ड बाजूकडून 2.5 इंच. तर आता ही मार्किंग आपण जोडून घेऊ. 1 इंच डाऊन हे 2.5 इंचाच्या हे बघा अशा तिरप्या लाईनला जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, इथून आपल्याला चेस्ट लाईन साठी आर्म होलचं मार्किंग करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला तो डीप नेक फॉर्म्युला बघावं लागेल. तर हे बघा, डीप नेक फॉर्म्युला आपली चेस्ट किती आहे 40. तर 40 आपली दुसऱ्या लाईनमध्ये 40/6 प्लस 0.5 म्हणजे अर्धा इंच प्लस करायचं आहे त्याच्यात. हे बघा अशा पद्धतीने. तर किती आलं 7 इंच आणि वरती 1 लाईन. हे बघा, चेस्ट डिवाइड 6 प्लस ½ इंच करायचं आहे आपल्याला. तर आलं आहे 7 इंचाच्या वरती 1 लाईन. हे बघा, जिथून डाऊन गेलो आहे तिथून असं आपल्याला टेप ठेवून 7 इंचांवरती 1 लाईन मार्क करायचे. आता मी सरळ लाईन जोडून घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला तर इथं छातीचं मार्किंग करायचं आहे. तर आता आपल्याला लुझिंग द्यावं लागणार. छातीच्या मार्किंगमध्ये कंपल्सरी डीप नेकमध्ये आपण 1.5 इंच लुझिंग देतो. तर आपली चेस्ट आहे 40, तर त्याच्यामध्ये अधिक 1.5 इंच 41.5 झालं, भागिले 4 करायचे. झालं 10.15च्या वरती 1 लाईन. तर आपल्याला इथं मार्किंग करायची 10.15च्या वरती 1 लाईन. हे बघा, अशा पद्धतीने मी टेप ठेवून घेते. म्हणजे 10च्या वरती 3 लाईन इतकं मार्किंग करायची. हे बघा, अशा पद्धतीने. पुढं शिलाई मार्जिन 2 इंच अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण अगोदर शोल्डर मायनस करून घेणार, कारण आपल्याला बाकीचे पुढचे मेजरमेंट टाकण्यासाठी. तर आपण हे बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले का शोल्डर कशा प्रकारे चार्टमधून मायनस करायचं वगैरे. तर बघा, फ्रंटमध्ये आपल्या 2.5 इंच मायनस होते. तर आपण इथं 15.5 आपलं तयार शोल्डर, त्याच्यातून वजा 2.5 इंच मायनस करायचं आहे. 13 इंच राहिले. 13ला 2ने डिवाईड करायचं, 6.5 आले. तर आपण इथून शोल्डरचं मार्किंग करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने इथे 6.5वर फोल्ड बाजूकडून टेप ठेवायचा आहे. 6.5 मार्किंग करून घ्यायची शोल्डरची. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर छातीच्या लाईनमध्ये देखील 6.5च मार्किंग करून घेते मी इथं. त्यानंतर सरळ लाईन जोडून घेऊ. बघा, अशा पद्धतीने सरळ लाईन जोडून घ्यायच्या. त्या सरळ लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. त्यासाठी हे बघा, टेप असा ठेवायचा आणि सेंटर काढून घ्यायचं आहे. त्या सेंटरपासून आतमध्ये 2 लाईन इतकं मार्किंग करायचं आहे आपल्याला. इथे मी 2 लाईन इतकं मार्किंग करून घेते. क्रॉसमध्ये आपल्याला साईजनुसार आर्म होल क्रॉस मार्किंग करायचं. ते बघा, इथं आर्म होल क्रॉस मार्किंग 40 इंच चेस्ट आहे. आपलं फ्रंटमध्ये 1 इंच मार्किंग आहे. बॅकमध्ये आपण 1.25 इंच केलं. तर आता फ्रंटमध्ये 1 इंच
क्रॉस मार्किंग करायचं आहे आपल्याला. हे बघा इथं अशा पद्धतीने. आता आर्म होलने अगोदर पट्टीने अशी तिरपी लाईन जोडून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर फ्रेंच कर्वने आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा मी इथं असं व्यवस्थित ठेवून घेते फ्रेंच कर्व. याने आपल्याला आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथून बघा हे क्रॉस शोल्डर आहे, त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा टेप मी अशा प्रकारे ठेवला आहे. त्यानंतर फोल्ड करते आहे, सेंटर काढला आहे आपण क्रॉस शोल्डरचा. आता तिथून हे बघा टेप असा ठेवून द्यायचा आहे आपल्याला. फ्रंटची मार्किंग आपण शोल्डर क्रॉस लाईनपासूनच करतो, बॅकची स्ट्रेट लाईनपासून करतो. आता हे बघा इथं आपल्याला पुढच्या गळ्याचं माप टाकायचं आहे. पुढचा गळा 7.5 इंचाचा आहे. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे. इथं 11 इंच मार्क केलं आहे. त्यानंतर उंचीमध्ये 1.5 इंच प्लस करायचे. फ्रंट पार्टसाठी डीप नेकसाठी आपण 1.5 इंच उंचीमध्ये लूजिंग ॲड केलं आहे. 16 आहे तर आपण 17.5 मार्किंग केली इथं. शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे तर अर्धा इंच प्लस करून 11 मार्किंग केली. आपण पुढच्या गळ्याची देखील 7.5 मार्किंग करून घेतली. आता हे सर्व मार्किंग आपण सरळ लाईन अशा ओढून घेऊ. हे बघा शोल्डर टू अपेक्स देखील सरळ लाईन ओढून घेते मी इथं. त्यानंतर चेस्टची देखील लाईन ओढून घेतली. आता एवढी मार्किंग झाली. आता आपण वरतून शोल्डर मायनस करणार आहोत. ते बघा इथं चेक करून घ्यायचं. त्याच पद्धतीने इकडं मार्क करून आपल्याला शोल्डरची सरळ लाईन ओढून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर बघा आपल्याला स्केल अशी ठेवायची अर्धा इंच चेस्ट लाईनच्या वरती, आणि आपल्याला इथं स्केल ठेवून बघायचं आहे का आपला गळा पुढचा गळा जर चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर आपल्याला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आपलं तर आता चेस्ट लाईनच्या खाली गेला आहे बघा. गेला आहे म्हणजे आपण स्केल ठेवली त्याच्या खाली आपल्या गळ्याची मार्किंग. तर वरतून मी 2 लाईन इतकं मार्क करते. आहे बघा अशा पद्धतीने 2 लाईन इतकं मार्क करून सरळ लाईन ओढून घेते. तुमचा गळा स्केलवर जरी असलं किंवा स्केल खाली गेला तर वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. त्यानंतर हे बघा 2 लाईन इतकं इथून क्रॉसमध्ये असं अगोदर मी शोल्डरची मार्किंग करून घेते. 2.5 इंच शोल्डर आहे, 1 इंच प्लस करून 3.5 मार्किंग केली. 3 इंच गळा रुंदी आली. त्यानंतर खालच्या लाईनवर देखील 3 इंच टाकून अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेते पुढच्या गळ्याचा. हे बघा बॉक्स बनवून घेतला आहे पुढच्या गळ्याचा. आता पुढचा गळा आपला राऊंडच शेप आहे, त्याचा आकार देऊन घेते मी अशा पद्धतीने फ्रेंच कर्वने. हे बघा इथं फ्रेंच कर्व सेट करून पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेते मी. आता आपल्याला बघा पुढचं शोल्डर टू अपेक्स मार्किंग केलं आहे, तिथं अपेक्स टू अपेक्स टाकायचं आहे. आपलं अपेक्स टू अपेक्स आहे 8 इंच, त्याचं अर्ध झालं 4 इंच. तर हे बघा मी इथं 4 इंच मार्किंग करते शोल्डर टू अपेक्सच्या लाईनवर. नंतर कमरच्या लाईनवर खाली बघा 4 इंच मार्किंग केली, त्याच्यातून अर्धा इंच कमी घेऊन 3.5 मार्किंग केली. तुमचं किती पण येऊ द्या, तर तुम्हाला कमरच्या लाईनवर जेवढं वरती आलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच खाली मार्क करायचं आहे. तर आता बघा आपल्याला इथं चार्ट म्हणजे टक्स घ्यावा लागेल. त्या टक्ससाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. तर बघा हा टक्स चार्ट आहे. तर आपली चेस्ट 40 येते, दुसऱ्या लाईनमध्ये येते. आपण हा प्रिन्सेस कट, त्यानंतर 1 टक्स, कटोरी ब्लाऊज त्यासाठी हा चार्ट वापरतो. त्यानंतर 4 टक्ससाठी हा चार्ट घ्यायचा आहे. बघा आपली चेस्ट आहे 40, तर हे बघा इथं 3 इंच येतो आहे आणि इथं वरती 2.5 इंच येतो आहे. कारण जेवढं खालचं जरी वापरला तरी चालेल, जेवढा येतो आहे त्याच्यातून अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आपल्याला. कारण 4 टक्स ब्लाऊजलाच फक्त आपण कमी घेतो, बाकी सर्व ब्लाऊजला जेवढा आहे तेवढा टक्स घेतो. आता हे बघा इथं मी 2.5 इंच मार्क करते. आपल्या चेस्टनुसार आपला टक्स येतो आहे 3 इंचाचा, पण अर्धा इंच मायनस करून 2.5 इंचावर इथं मी मार्क केलं आहे. आता हे बघा ही अशी शोल्डर टू अपेक्सला लाईन जोडून घेते. त्यानंतर क्रॉस लाईन ही बघी थोडी क्रॉस लाईन जाईल, ही देखील अशाच प्रकारे आपल्याला जोडून घ्यायची. इथे हे बघा
इथं जोडून घेते मी आता या दोन्ही लाईन. त्यानंतर हे बघा, आता आपल्याला कमरची मापं टाकायची. कमर आपली 9 इंच आहे, म्हणजे 36 आहे आपली कमर. त्याचा चौथा भाग 9 इंच झाला. तर हे बघा, 36ला 4ने डिवाईड करायचं, 9 इंच आलं आहे. तर हे बघा, असा टेप ठेवला आहे फोल्ड बाजूकडून 9 इंच. आता जेवढा टक्स घेतला आहे त्या टक्सचं देखील आपल्याला मार्जिन पुढे घ्यायचं आहे, कारण तो टक्स मायनस होणार आहे. 2.5 इंच मार्किंग करते, टक्स आपला 2.5चा आहे. आणि पुढे शिलाई मार्जिन घेते 2 इंच. हे बघा, अशा पद्धतीने 2 इंच मार्किंग करून घेतली. आता आतमधली लाईन आतमधल्या लाईनला जोडून घेते अशा पद्धतीने. आणि बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला जोडून घेते. हे बघा, बाहेरच्या लाईनला बाहेरची लाईन जोडून घेते अशा प्रकारे व्यवस्थित. हे बघा, तर एवढी मार्किंग झाली आहे आपली. आता पुढे आपण हे बघा, इथून आपण ही मार्जिनच्या लाईनकडली जी लाईन आहे तिचं सेंटर काढणार आहे. बघा, फिटिंग लाईनकडल्या लाईनचा जी क्रॉसमध्ये गेली ना तिचं असं सेंटर काढायचं आहे. टेप असा ठेवायचा आहे. हे बघा, या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे आहे. अगोदर या दोन्ही लाईनचा सेंटर, पण पुन्हा त्या वरतून एक सेंटर, परत वरतून खाली एक सेंटर असा. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला दिसतच असेल मी टेप कशा प्रकारे ठेवून सेंटर काढते. तर वरती एक सेंटर काढला आहे. आता तोच टेप आपण खाली त्याच प्रकारे ठेवून खाली देखील सेंटर काढून घेणार आहे. बघा, आता खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे आपल्याला. सर्वांसाठी कंपल्सरी मार्किंग ही. त्यानंतर 2 लाईन इतकं मधल्या सेंटरपासून आणि वरच्या सेंटरपासून काहीच नाही. तर हे बघा, असं क्रॉसमध्ये मी जोडून घेते. तुमची साईज कोणतीही असू द्या, तुम्हाला देखील सेम अशीच मार्किंग करायची. फक्त टक्स तुम्हाला तुमच्या साईजनुसार घ्यायचा आहे, तो कमरचा. त्यानंतर हे बघा, असं पॉईंट बनत असेल तिथं असं शेप देऊन घ्यायचं आहे. एक लाईन इतका आतमध्ये येऊन असा शेप द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. आता आपल्याला ही लाईन चेक करायची किती आहे, 6.5. आता ती देखील आपल्याला सेम 6.5च पाहिजे. त्यासाठी आपल्याला चेक करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर हे बघा, 6.5 इथं आलं आहे, म्हणजे ती अर्धा इंचच्या वरती एक लाईन एवढी आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने अर्धा इंचाच्या वरती एक लाईन. तर हे बघा, आता एवढी आपली ड्रॉईंग झाली आहे. आता आपण इथं जेवढं टक्स आहे आपला आपल्या याच्यानुसार साईजनुसार आपला खाली टक्स 3 इंचाचा येतो, तर त्याचा निम्मा 1.5 घ्यायचा असतो. पण 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळे आपण इथं 2.5 घेतला आहे. पण वरती मोंढ्यामध्ये टक्स आपल्याला 1.5 इंचाचं घ्यायचं आहे. मी इथं 1.5 इंचा मार्क करून त्याच्या दोन्ही बाजूनी 1.5 इंचाचं अर्धा अर्धा घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने अर्धा इंच गॅप ठेवून असं चेक करायचं आपलं 1.5 इंच कुठे येतं आहे. पुन्हा त्यावर एक, हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण 1.5 इंचाचा इथे टक्स घेतला आहे. त्यानंतर ही बघा, सगळ्यात वरचा सेंटर आपल्याला इथं जोडून घ्यायची वरची लाईन शोल्डर टू अपेक्सला. आता बघा, तुम्हाला जर हा टक्स घ्यायचा शिलाईमध्ये दाखवायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. अगोदर मी तुम्हाला हे बघा इकडं दाखवते. खाली जेवढं आलं आहे तेवढंच आपल्याला इथं अर्धा इंचाच्या वरती एक लाईन इथं मार्क करायचं आहे. हे बघा, इथं आलं आहे ना तेवढंच परत इथं देखील घ्यायचं आहे आपल्याला. पण आता इथं पण प्रत्येक पार्टमध्ये 1 इंच घेतो, पण इथं आपल्याला अर्धाच इंच घ्यायचं आहे, कारण वरती देखील टक्स येणार आहे, त्यासाठी त्याच्यात अर्धा इंच मायनस होणार आहे. त्यानंतर बघा, इथून अशी स्केल ठेवायची या फिटिंगच्या लाईनला जशी टच होती तशी, आणि आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची, कारण इथं नवीन आर्महोलची ड्रॉईंग करावं लागेल. त्यासाठी इथं अशी लाईन देऊन घ्यायची. आता हे बघा, ज्या मायनस झालं आहे त्याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. सेंटरपासून अर्धा इंच खाली जायचं आहे आपल्याला. सेंटरपासून अर्धा इंच खाली जायचं आहे. पुन्हा मी एकदा दाखवते. बघा, मायनस झालेले आहे आपले नवीन लाईन ड्रॉ केलं आहे, तिथूनच मी सेंटर टेप ठेवून सेंटर काढला आहे. परत अर्धा इंच खाली गेली, त्या अर्धा इंचाचा मध्य काढायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. तो मध्य तो आपल्याला हे बघा
या शोल्डर टू अपेक्सच्या पॉईंटला असं जोडून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. मी आता जोडून घेतलं आहे. आता बघा सेंटरचा देखील अशाच प्रकारे सरळ जोडून घेते. आता आपले 4ही टक्स झाले, पण मला यात फक्त 3च टक्स घ्यायचे. आर्महोलमधला टक्स घ्यायचा नाही, कारण मला तो मायनस करायचा आहे, शिलाईमध्ये घ्यायचा नाही. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मला नाही घ्यायचं. तर मग हे बघा, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मग हे बघा, इथून खाली जेवढं आलं आहे तेवढंच आपण इथं अर्धच घेतलं आहे, कारण वरतून देखील त्या टक्समध्ये अर्ध मायनस होणार आहे. आणि इकडनं देखील हे बघा, आपण फक्त एक लाईन इतकंच घेणार आहोत, कारण इकडे देखील वरती 1 इंचाचा टक्स आहे बघा. इथे 1 इंचाचा टक आहे, त्यामुळे इथं मायनस होणार आहे. आपण प्रत्येक म्हणजे दुसऱ्या ब्लाऊजमध्ये प्रिन्सेस कट 4 टक्स, दुसऱ्या ब्लाऊजमध्ये इथं अर्धा इंच घेतो, तर इथं आता तेवढा नाही घ्यायचा आहे. आता हे बघा, जेवढे आपल्या टक्स आहे तेवढंच इथं आपला टक्स आहे 2.5 इंचाचा. आता हे बघा, सगळ्या टक्स मी अशी मार्किंग करून घेते 2.5 इंच, कारण तेवढाच गॅप आपल्या प्रत्येक टक्समध्ये पाहिजे. आता इथं हा गळ्याकडच्या टक्समध्ये 2.5 इंचाचा निम्मा करायचं आहे, कारण तो छोटा टक्स आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर बाजूने मी 1.25 इंचाचा टक घेते, म्हणजे अर्धा इंचाला 1 लाईन कमी इकडनं आणि अर्धा इंचाला 1 लाईन कमी. अशा पद्धतीने बघा, जेवढा खाली टक्स घेतला आहे 2.5 इंचाचा तेवढंच आपण टक्स मार्किंग करून घेतली. गळ्याकडचा टक्स आपला 2.5 इंचाचा निम्मा आहे, म्हणजे हा 2.5 इंच आहे तर हा आपला 1.25 इंचाचा आहे. ते बघा, अशा पद्धतीने हे देखील मार्किंग मी जोडून घेते. तुमच्या लक्षात आलं का आपण टक्सचं कशी मार्किंग केली? आता या 2 लाईन चेक करून बघायच्या आहे आपल्याला. ही बघा, ही किती आहे? 7 इंच, तर ही देखील तेवढीच आली पाहिजे. त्यासाठी ती थोडी बाहेर जाते 1 लाईन इतकी, तर आपण ती हे बघा अशा पद्धतीने 1 लाईन इतकी बाहेर जाते, तर असे वरती ती अशी जोडून घेऊया बघा. अशा पद्धतीने नाही जोडली तरी चालेल, कारण 1 लाईन इतकंच गॅप आहे, एवढा काही जास्ती नाही आहे. पण मी इथं जोडून घेते. हे बघा, इथं अशा पद्धतीने जोडून घेते फिटिंगच्या लाईनला, कारण ती 1 लाईन इतकी बाहेर जाते त्यासाठी. त्यानंतर बघा, आता एवढी ड्राफ्टिंग झाली आहे आपली, एवढी रेग्युलर ब्लाऊजची. तर आता हे बघा, इथं तुम्हाला इथं किती टक्स घ्यायचा असेल तर मध्ये जो आपण मार्क केलं आहे ते आपल्याला शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला असं जोडून घ्यायचं. हे बघा, अगोदर मी हे दोन्ही मार्किंग अशा प्रकारे जोडून घेते. त्यानंतर मधला देखील जोडून घेते. हे बघा, मधलं देखील मार्किंग इथं जोडून घ्यायचं, आणि त्या लाईन आपण 2.5 इंच मार्क केलं आहे. खाली जेवढं टक्स आहे तेवढा प्रत्येक टक्स 2.5 इंच केले, फक्त गळ्याकडच्या टक्सवर 1.25 इंचाचं. आता त्या 2.5 इंचाचं मार्किंग आहे नाही बघा. इथून असं तुम्हाला जर टक्सची शिलाईमध्ये घ्यायचं असेल ते बघा, इथं असं मार्क करायचं. आणि हे बघा, इथून अशा प्रकारे हे बघा असे मार्किंग करून घ्यायची. तुम्हाला जर शिलाईमध्ये टक्स दाखवायचं असेल तर, मी शिलाईमध्ये घेणार नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट मायनस करणार आहे. तर मी 3च टक्स घेणार आहे. हे बघा, आता आपली रेग्युलर एवढी ड्राफ्टिंग झाली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात बेल्ट अटॅच करू शकता, फक्त बेल्टची खालून मार्किंग करायची. आता हे दोन्ही आपण चेक करून बघू, कारण आपल्याला दोन्ही सारख्याच पाहिजे त्यासाठी. आता ही लाईन थोडीशी बाहेर जाते, आता जेवढी बाहेर जाते जाऊ द्यायची, मार्क करायची. आपण हे बघा, इथून नवीन आर्महोलचा शेप देऊन घेणार आहे. स्केल बघा अशा पद्धतीने ठेवायची आपल्याला फिटिंगच्या लाईनला सरळ ठेवून अशी मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर हे बाहेर गेलेला तो पॉईंट आपल्याला या लाईनला जोडायचा आहे. आणि आता फ्रेंच काऊनी आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. या बघा, अशा पद्धतीने मी नवीन आर्महोलचा शेप देऊन घेते इथं. हे बघा, तर एवढी रेग्युलर आपली ड्राफ्टिंग झाली, जेवढी आपण नॉर्मल ब्लाऊजला करतो तेवढी. याच्यात तुम्हाला बेल्ट अटॅच करायचं तर करू शकता. ते बघा,
अशा पद्धतीने बेल्टची मार्किंग करायची. तुम्हाला जेवढा बेल्ट हवा आहे रेडी, त्याच्यात 1/2 इंच प्लस करून तुम्ही खालून मायनस झालेली तिथून मार्किंग करू शकता. हे बघा, इथून वरतून आता 2 लाईन इतकं मी क्रॉसमध्ये असं मार्किंग करते, कारण आपले शोल्डर सरळ असं थोडेसे तिरके असतात. त्यासाठी 2 लाईन इतकंच क्रॉसमध्ये मार्किंग केलं आहे. आता एवढी ड्राफ्टिंग झाली. आता आपण कट करायला घेऊ. आता हे बघा, व्यवस्थित बघून घ्या. मी कुठून जे मायनस केलं आहे तिथूनच कटिंगला घेते. हे बघा, अशा पद्धतीने इथूनच थोडं तिरपं जोडून घेते, म्हणजे आपल्या कटिंगला सोपं जाईल. ते बघा, तर तिरपं जे मायनस केलं आहे आपण त्याच लाईन कट करत नाही. मी अगोदरच्या लाईन कट करत नाही. तुम्ही व्यवस्थित चेक करा. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर फिटिंगची लाईन कट करायची आपल्याला, म्हणजे जी शिलाई मार्जिन गेली ती लास्टवाली लाईन. आर्महोल इथं अगोदर कट करायचा नाही आहे, नंतर कट करायचा आहे. कारण जेव्हा आर्महोलचा शेप व्यवस्थित देऊन घेऊ तेव्हाच आता आर्महोल कट करू. ते इथे मी असं कट करून घेतले. त्यानंतर मायनस झालेले शोल्डर देखील कट करते. आहे बघा, अशा पद्धतीने गळ्याची कटिंग करून घेते पुढच्या. हे बघा, पुढच्या गळ्याची देखील कटिंग करून घेतली मी. त्यानंतर खालून आपल्याला अगोदर टक्स कट करावं लागेल, त्याशिवाय आर्महोलचा शेप म्हणजे देता नाही येणार. त्यासाठी अगोदर आता मी हा टक जेवढा ड्रॉ केला आहे तेवढा कट करते. बघा, कसं ड्रॉ केला आहे तसंच कटिंग करते मी, अशा पद्धतीने. व्यवस्थित टक्स जसा ड्रॉ झाला आहे तसा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने कट झाला आहे. आता आपण, तुम्हाला जर 1 टक्स करायचं असेल तर काही करायचं नाही, फक्त आर्महोलचा हा बघा, हा टक्स आहे, हा मायनस करायचा. याच्यात तुमचं 1 टक्स होऊन जाईल. हे बघा, अशा पद्धतीने. आता मला हा टक्स आर्महोलचा मला 4 टक्स करायचं आहे, पण मग मला इथं हा आर्महोलचा टक्स आहे जो तो शिलाईमध्ये दाखवायचा नाही. त्यासाठी मी त्याला मायनस करण्यासाठी हे बघा, लाईनवर लाईन ज्या ड्रॉ केल्या आहे आपण व्यवस्थित ठेवून घेते आहे, त्याला पिन लावून घेते आहे, अशा पद्धतीने. हे बघा, आपले आर्महोल देखील जॉईंट होत आहे. बघा, नवीन मी आर्महोल दुसऱ्या पेनने केला आहे आणि अगोदरचा आर्महोल आपले जॉईंट होत आहे. आता ते कट करू आपण. आर्महोलचा शेप कट करून टाकू. बघू शकता तुम्ही, पहिले आर्महोल दुसऱ्या पेनने केले होते, आता हे नवीन दुसऱ्या पेनने केला आहे. तर आता मी आर्महोलचा शेप कट करून घेते. हे बघा, नवीन आर्महोल जो ड्रॉ केला आहे तो कट करते मी, अशा पद्धतीने. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला आर्महोलची. आता हे बघा, तुम्हाला जर प्रिन्सेस कट 1 टक्स शिवायचा असेल तर हे बघा, यामध्येच 1 टक्स देखील होईल, कारण खालून फक्त हा टक्स शिवायचा, बाकी हे टक्स घ्यायचे नाही. पण इथं मी 4 टक्स घेते आहे, म्हणजे 4 टक्समधला एक आर्महोलचा टक्स मायनस केला आहे, तो शिलाईत नाही घेते आहे, फक्त घ्यायला सर्व 4ही टक्सचं मार्किंग केलं आहे मी. आता हे बघा, इथं पिन लावून घेते, कारण आपल्याला हा बॅक पार्टवर ठेवून चेक करायचं आहे, कारण हा टक्स आपला शिलाईत जाणार आहे ना, तर त्यासाठी आपल्याला बॅक पार्टवर ठेवून व्यवस्थित ड्राफ्टिंग करून घ्यायची. आता हा आपला बॅक पार्ट आहे, हिची आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हिची ड्राफ्टिंग बघितली आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता तो व्हिडिओ, बॅक पार्ट कसा ड्राफ्ट करायचं त्यासाठी. आता हे बघा, इथून खालची मार्जिनची लाईन होती, मी ती कट केली. इथून 2 लाईन इतकं, हे बघा, 2 लाईन इतकं मी मार्किंग केलं आहे. आता हे 2 लाईन इतकं मार्किंग आहे बघा, अशा प्रकारे ठेवायचं आहे आपल्याला. मार्जिनच्या लाईनला जॉईंट करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला म्हणजे फ्रंट पार्ट ठेवायचा आहे. बघा, अशा प्रकारे 2 लाईन इतकं क्रॉसमध्ये येऊन आपल्याला
असं ठेवायचं. आता जिथं क्रॉसमध्ये जात आहे तिथं मार्क करून घ्यायचं आहे. खाली देखील मार्क करून घेते मी अशा पद्धतीने. ते बघा व्यवस्थित मार्किंग करून घेतली मी. आता हा टक्स आपला मायनस होणार, त्यामुळे मी असे पिन लावून घेतली. त्यानंतर आता हे काढून घेते. आता इथून आर्मल थोडं खाली गेलं आहे तर क्रॉसमध्ये त्याला असं जोडून घेते बघा अशा पद्धतीने. पॉईंट बनत असेल तर आकार देऊन घ्यायचा आहे तिथं अशा पद्धतीने बघा. आता इथं बघा, आता इथं अर्धा इंच मायनस होतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इकडनं फोल्ड बाजूकडून 1 इंच देखील करू शकता. पण मी अगोदर उंची चेक करून घेते. मला ब्लाऊजची उंची तयार पाहिजे 14 इंच. मी 15 मार्किंग करते. म्हणजे मी फक्त हाफच इंच मायनस करणार, म्हणजे तिकडनं हाफ अर्धा केलं आहे तर इकडनं देखील अर्धा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 1 इंच देखील मायनस करू शकता, कारण 1 इंच इकडं या फोल्डच्या लाईन 1 इंच मार्किंग घ्यायचं, म्हणजे डबलने घ्यायचं. तिथं जर अर्धा असेल तर इथं डबल घ्यायचं, पण मी अर्धाच इंच मायनस करते कारण मला ब्लाऊजची उंची पाहिजे 14, तर मी ते 15 इंच मार्किंग केली. तुम्हाला जेवढी ब्लाऊजची उंची पाहिजे तेवढ्या याच्यावर मार्क करून घ्यायची बघा अशा पद्धतीने. तर गळ्याची मार्किंग करते मी. मागच्या पाठीमागचा गळा बघा 15 इंच आपल्या ब्लाऊजची उंची. शिलाई मार्जिनसह आहे. स्टिच राहिलं तो 14चाच तयार होईल. त्यानंतर पाठीमागच्या गळ्याची मार्किंग करून घेते मी इथं हे बघा अशा पद्धतीने. तर वरती किती शोल्डर आले 2.25, तर त्या लाईनमध्ये देखील 2.25 किंवा 3 देखील घेतलं तरी चालेल. आता याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बॉक्स बनवून त्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आपला बॅक नेकचा देखील राऊंडच शेप आहे, ते मी इथं फ्रेंच काऊने राऊंड शेप देऊन घेते आहे हे बघा अशा पद्धतीने. मागच्या गळ्याचा आकार देऊन घेतला आहे. आता कटिंग करून घेऊ. बॅक पार्टची ड्राफ्टिंग झाली पूर्ण आपली. त्या बघा खालून आता मायनस केलेली लाईन कट करते मी अशा पद्धतीने. त्यानंतर फिटिंगची लाईन कट करते. आता नवीन आर्महोल आपला थोडा खाली क्रॉसमध्ये गेला आहे ते देखील कट करायचं आहे आपल्याला. नवीन आर्महोल जिथून ड्रॉ केला आहे तिथून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे बॅक पार्टची. त्यानंतर हे बघा शोल्डर जिथून मायनस केले तिथून कट करायचे. तुम्हाला दिसत असेल इथे हे बघा मी मायनस केलेले शोल्डरपासून कट करते. त्यानंतर बॅक साईडच्या गळ्याची देखील कटिंग करून घेते. बॅक पार्टचा व्हिडिओ आपण या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बॅक पार्टची कटिंग ड्राफ्टिंग दाखवली. तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. हे बघा अशा पद्धतीने पाठीमागच्या गळ्याची देखील कटिंग करून घेते. एकाच व्हिडिओमध्ये दाखवायला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ताईंनो, त्यामुळे हे बघा आता बॅक पार्ट आपला तयार झाला आहे. आता आपण बाही साठी आपला बॅक पार्टचा जो मोंढा आहे त्याचा राऊंड मोजून घेणार आहे. इथं हे बघा अशा पद्धतीने वरतून अर्धा इंच टेप सोडून दिला आहे मी, कारण शोल्डर जॉईंटसाठी किती आले 9.25. हे बघा अशा पद्धतीने शिलाई मार्जिन नाही घेतली मी. पुन्हा एकदा दाखवते. हे बघा वरतून अर्धा इंच शोल्डर जॉईंटसाठी सोडून द्यायचं, कारण तिथून आपले शोल्डर जॉईंट होता आणि त्यानंतर बाही जॉईंट होती. हे बघा 9.25 आलं आहे. शिलाई मार्जिन नाही घेतली. हे बघा शिलाई मार्जिन न घेता 9.25 आलं आहे. त्यानंतर फ्रंटचा देखील चेक करून घेते मी इथं अशा पद्धतीने. वरतून अर्धा इंच सोडून द्यायचे शोल्डर जॉईंटसाठी, आणि हा देखील पूर्ण राऊंड आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर हा आला आहे आपला 8.5 शिलाई मार्जिन सोडून. तर हे बघा 8.5 आला आहे. आता आपण बाही कट करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी मी पेपर घेते आता बाही कट करण्यासाठी. इथे बघा हा न्यूजपेपर घेतला आहे. फोल्ड बाजू समोरची बाजू आहे, ही बघा ही फोल्ड बाजू आहे समोरची. तर त्यावर बाईची उंची टाकायची आहे आपल्याला. आपली बाई 7 इंचाची आहे, अस्तरची बाई आहे, त्याच्यामुळे
आता हे बघा इथं मोंड्याचे राऊंड मी लिहून घेते 9.25 बॅकचा, फ्रंटचा 8.5 म्हणजे आपल्या लक्षात राहील. त्याच्यात प्लस शिलाई मार्जिन 2 इंच प्लस शिलाई मार्जिन 2 इंच असं म्हणजे आपल्या लक्षात राहील ना, त्यासाठी. आता आपली बाई आहे 7 इंचाची, मी मार्किंग केले 8 इंचावर, कारण अस्तरची बाई आहे त्यामुळे 1 इंच प्लस केलं आहे तिच्यामध्ये. त्यानंतर इथून देखील असं 8 इंचावर मार्क करून बॉक्स बनवते. हे बघा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेते, सरळ लाईन ओढून घ्यायची. आता यावर आपण स्लीवचा फर्मा घेणार आहे. आपण जो बाईचा फर्मा तयार करून ठेवला आहे त्यावरूनच आपण बाईची कटिंग करतो. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड आहे, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. हे बघा इथून मी आता ही बाई अशी स्ट्रेट ठेवली, त्या लाईनला लाईन टच केली, फोल्डची लाईन, आणि इथून आता बॅकचा आकार देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने. हा फर्मा जर काढेल असला आपल्याला, म्हणजे आपली बाईची पुन्हा पुन्हा आकार देण्याची गरज नाही. हा फर्मा ठेवून आपण बाईची आकार देऊ शकतो. त्यासाठी मी हा फर्मा बनवून घेतला आहे. तुम्ही देखील आपल्या चॅनल व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही देखील नक्की चेक करा ना, असाच फर्मा बनवून घ्या. तर हे बघा इथून आता फ्रंटचा देखील आकार देऊन घेते. सेंटर काढला आहे तिथून बघा कशा प्रकारे मी ठेवते, आणि फ्रंटचा देखील आकार देऊन घेते बाईचा अशा पद्धतीने. हे बघा असं ठेवून बाईचा आकार देऊन घेते. आता आपले फ्रंट आणि बॅक दोन्ही देऊन घेतले आकार आपण फर्म्यावरून. आता आपल्याला राऊंड चेक करायचे आहे. तर आपला राऊंड बॅकचा आला होता, तर खाली दंडगेर टाकून घेते. अगोदर 7 इंच शिलाई मार्जिन 2 इंच. त्यानंतर हे बघा बॅकचा आला होता 9.25, तर इथून बॅकच्या मोंड्याच्या आकारवर ठेवायचं आहे, म्हणजे बॅकच्या बाईच्या आकारवर ठेवून आपल्याला चेक करायचं आहे 9.25 कुठे येतो. व्यवस्थित टेप ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा इथं 9.25च्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, कारण आता ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन जेवढी घेतली तेवढी इथे तुम्हाला द्यावंच लागणार आहे. 2 इंच घेतली. आता फ्रंटचे देखील चेक करून घेते मी त्याच प्रकारे. हे बघा फ्रंटच्या बाईच्या आकारावर ठेवून चेक करते. फ्रंटचं आपलं 8.5 इंच आलं आहे, ते बघितलं 8.5 इंच मार्किंग करून त्याच्यात देखील शिलाई मार्जिन 2 इंच घेते. ते बघा आता या दोघांचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा मार्किंग आली आहे, त्या दोघांचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. अशा प्रकारे मी टेप ठेवून घेते आणि याचा सेंटर काढून घेते. बघा 1 इंचाला थोडं कमी आहे, तर ते बघा असा सेंटर काढून घेते. ती सेंटरची लाईन दंडगेरला जोडून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे आपली बाईची कटिंग झाली. आता आपण कट करून घेऊ. ड्राफ्टिंग झाली, आता कट करून घेऊ. अगोदर फ्रंट बॅकचा पार्ट कट करायचा आहे, पाठीमागचा आकार कट करायचा आहे बाईचा, नंतर फ्रंटचा कट करायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेते. बॅकचा कट करून घेते अगोदर बाईचा आकार, त्यानंतर फ्रंटचा कट करून घेते. अशा पद्धतीने बाईची आपली कटिंग झाली आहे. आता हे बघा आता 4 टक ब्लाऊजचे आपले सर्व पॅटर्न तयार झाले. ही बाईची कटिंग झाली. त्यानंतर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे दोघे कट झाले. हे बघा हा बॅक आहे आणि हा फ्रंट आहे. तर यावर मी तुम्हाला अस्तरवर ठेवून या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखविलेच. आईहुक पट्टीसाठी अर्धा इंच वाढवायचे आणि खाली इथं आतमध्ये देखील कसं करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील, तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.